मित्रांनो, हेन वॉक सायकलची माझे हे दुसरे ट्युटोरियल आहे. याच्या आधी मी जे ट्युटोरियल बनवले त्यामध्ये मी त्याचे पाय माणसाच्या पायासारखे समोर बेंड करून जसे मूव्ह होतात तसे केले होते, पण पक्ष्यांचे पाय हे मागच्या बाजूला बेंड होतात. तसं या ट्युटोरियलमध्ये मी हे केलेलं आहे. तर तुम्ही हे ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा आणि या ट्युटोरियल करायला मी काय काय केलं हे सगळं मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करणार आहे. इथे मी पहिले 4 की फ्रेम ॲड केले आहेत. की फ्रेम ॲड करायला राईट क्लिक करून की फ्रेम ॲड करता येते, नाहीतर कीबोर्डवरती F8 बटन प्रेस करून आपण की फ्रेम ॲड करू शकतो. आणि यामध्ये ॲसेट रॅप टूलचा मी वापर केलेला आहे. ज्यांनी ॲसेट रॅप टूल बघितलेले नाही आहे किंवा माहिती नाही टाइमलाईनवर कुठे आहे, तर त्याच्यासाठी एक वरती लिंक दिली आहे मी. तिथे पहिला व्हिडिओ तुम्हाला मिळेल. त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता ॲसेट रॅप टूल काय आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे. ओके, तर इथे ॲसेट रॅप टूलच्या मदतीने मी बोन्स ॲड केले आहेत. ह्या बोन्स काय करतात? लेग्स मूव्ह करायला, विंग मूव्ह करायला, हँड मूव्ह करायला सोपं आपलं काम थोडं करतात. तर या ठिकाणी तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा मला बोन रोटेट करायची आहे तर ती मी सिलेक्ट करतो. ती बोन येल्लो होते. येल्लो झाली म्हणजे काय? रोटेशन टूल ॲक्टिवेट झाला आहे. ओके, तो बघा इथे तुम्ही. आणि याला आपण बोनला छोटं मोठं जरी केलं तरी त्याचा शेप जो आहे तसाच राहतो. ओके, पण हे जर आपण रिगिंगच्या माध्यमातून करतो, ग्राफिक सिम्बॉलच्या माध्यमातून करतो, तर काय होतं? त्याला जर आउटलाईन दिली असेल तर ती आउटलाईन थिन होते. ओके, तर ह्यामध्ये तसं होत नाही. यामध्ये बघा मी आता हे रोटेट करतोय तरी पण ती बिटमॅप जी आहे ती तशीच राहते. ओके, आता याला छोटं जरी केलं तरी ते बिटमॅप तशीच राहते किंवा ते ओव्हरलॅप झाले तरी तसे परत सेट केलं तर ते ठीक होऊन जातं. ओके, इथे बघा. आता पहिल्या की फ्रेमला लेग मागे होता, नंतर तो थोडा मागे जाऊन मधल्या की फ्रेमला म्हणजे 9 नंबरच्या याला तो समोर यायला सुरुवात झालेली आहे. ओके, आणि 12व्या नंबरच्या कीला तो तिथेच येऊन थांबेल. जो फर्स्टला होती आपली पहिली पोस्ट तिथेच येईल तो. ह्या कीज आहेत, ह्याच कीज सेम नंतरच्या दुसऱ्या पार्टला पण रिपीट होतील. ओके, फक्त लेग्स मागे पुढे होतील. म्हणजे पहिल्यांदा जर डावा पाय पुढे असेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये उजवा पाय पुढे असेल. ओके, फक्त पाय फ्लिप होतात, बाकी आहे तसं सेम राहतं. ओके, मी याला बाहेरून पण रोटेट करत आहे. आणि हे रोटेशन वगैरे सगळं करताना आपण पिवोटकडे पण लक्ष ठेवायचं आहे. पिवोट म्हणजे काय आहे की जो आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यावर एक व्हाईट कलरचा जो सर्कल छोटा डॉट येतो तो म्हणजे पिवोट. ओके, त्या पिवोट वरती त्याचं रोटेशन, त्याची प्लेसमेंट हे सगळे अवलंबून असते. आता इथे जो हेन पाय पुढे ठेवत आहे, डावा पाय, पण त्या डाव्या पायाची बोटं हवेतच राहतात. पण मला हवं आहे की ती बोट डिले व्हायला पाहिजे, म्हणजे पाय पहिले जाईल आणि बोटं नंतर येतील. तर मी तिथे एक की फ्रेम ॲड करून डिले ॲड करतोय. म्हणजे काय होते, जसं जमिनीला लागल तर बोटं नंतर पडतील त्याच्यावर, तर खूप छान दिसेल ते. म्हणजे तो झाला डिले. आता दुसऱ्या इकडे पण मी परत त्याच कीज तशाच ॲड करतोय. राईट क्लिक करून की फ्रेम ॲड करतोय इथे. हे तुम्ही F8 प्रेस करून पण की फ्रेम ॲड करू शकता. ओके, परत इथे तसंच सेम. तर याला टोटल आपल्याला 16 की फ्रेम लागलेले आहेत. ओके, ह्यात जर 5-5च्या रेशोने घेतल्या तर ह्या 25 होतील. 4-4च्या आणि घेतल्या तर 16 होतील. ओके, तर जेवढी वॉक आपल्याला फास्ट किंवा स्लो हवी आहे त्यावरती आपण की फ्रेम्स घ्यायच्या असतात. आता इथे जसे अप अँड डाऊन पहिल्या कीमध्ये होते तसेच सेम इथे ठेवायचे आहे. जास्त वाढवायचे नाहीत, नाहीतर लंगडत चालल्यासारखं ती वॉक म्हणजे अप अँड डाऊन होईल तर ते फील नाही येणार चांगला. ओके, तर ते इव्हन असले पाहिजे. जसे पहिल्या ग्रुपमध्ये असतील तसे सेकंड ग्रुपमध्ये पण असले पाहिजे. आणि जेव्हा हेन बेंड होईल तेव्हा तिचा लेग जास्त बेंड होईल, मागचा पाय थोडा हवेत जास्त येईल. ओके, ह्या गोष्टी आहेत. आणि मी पिवोट पण रोटेट करतोय, पण पिवोटवर डबल क्लिक करून त्याच्या जागेवर पण तो आपोआप जातोय. ठीक आहे, तर हे पण लक्ष देतोय मी. तुम्ही पण हे करताना लक्ष द्यायचं आहे. आता या कीला काय होईल, त्याचा पाय समोर यायला सुरुवात होईल, हेनचा पाय समोर यायला सुरुवात होईल त्या हेनचा. मग मी पिवोट तिथे नेला आणि पायाला रोटेट केलाय.
म्हणजे बोनला जास्ती रोटेट करायचं काम नाही पडलंय. या ठिकाणी पाय स्ट्रेट होईल, या बाजूचा डावा पाय. आणि बोनला स्ट्रेच जरी केलं तरी आपलं ग्राफिक आहे तसंच राहत आहे. ओके. जेव्हा बोन पकडला जात नाही तेव्हा झूम करायचं आणि मग पकडायच्या बोन. म्हणजे झूम केल्यावर आपल्याला जास्ती बारीक काम करता येतं. म्हणून आपण त्याला झूम करून पाहणार आहोत. ओके. आता इथे काय, थोडासा लेग समोर असला पाहिजे आणि याला आपल्याला रोटेट करायचं आहे. जसं आपण रोटेट करताना येल्लो बोन झाल्यावर रोटेट टूल ॲक्टिवेट होतो माहिती आहे आपल्याला, तसं आपण बोन वरती क्लिक करूया. जसा तो बोन येल्लो झाली म्हणजे काय झालं, आपल्याला त्या बोन मधला रोटेशन टूल ॲक्टिवेट होऊन ती रोटेट करता येते. ओके. सो आता फर्स्ट आणि लास्ट की सेम असेल म्हणून मी काय केलं, पहिली की फ्रेम ज्या आहेत त्या की फ्रेम शेवटी नेऊन ठेवल्या आहेत. तर सेम आपण तशाच मूव्ह करणार आहे. पण इथे काय करणार, अनियन स्किन ऑन करायची आहे. अनियन स्किन ही की फ्रेम वरती दिलेली आहे टाइमलाईन वरती, ती ऑन करायची आहे. नाहीतर याचा शॉर्टकट आहे अल्ट शिफ्ट ओ. अल्ट शिफ्ट ओ केला तर आपल्याला अनियन स्किन ऑन करता येते. आणि हे लेग्स मूव्ह करताना यामध्ये आपण व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे की कोणता लेग कोणाशी कनेक्ट आहे. जर ते लक्षात नाही आलं तर काय होईल, चुकून पाय स्किप झाल्यासारखं असं होईल. ओके. आता हा मागचा पाय, डावा पाय थोडा झटका देतोय कारण की पिवोट मध्ये प्रॉब्लेम आहे. जसं पिवोट सेट केले तर प्रॉब्लेम दूर झाला आणि पाय व्यवस्थित मूव्ह झाला. ओके. आणि उजव्या पायाच्या बोटांमध्ये थोडासा डिले ॲड करायचा आहे. सो मी काय करणार, तिथे राईट क्लिक करून की फ्रेम ॲड करून त्याच्या बोटांमध्ये डिले देणार आहे. ह्यांच्या उजव्या हाताच्या बोटांमध्ये, उजव्या पायाच्या बोटांमध्ये मी डिले ॲड करणार आहे. सो त्या डिलेसाठी मला एक की फ्रेम इथे ॲड करावी लागेल. सो पहिले लेयर अनलॉक करायची, नंतर राईट क्लिक करून की फ्रेम ॲड करायची आणि त्या की फ्रेमवरती आपण बोन्स जशा पाहिजे तशा मूव्ह करायच्या आहेत. सो ह्या बोन आता मूव्ह झाल्या आहेत. म्हणजे काय, पाय जरी जमिनीजवळ येत असला तरी बोटं हवेत आहेत. आणि जो पाय जमिनीशी कनेक्ट आहे तिथे बोटं जमिनीजवळ चिकटवायचे आहेत. थोडं झूम करून आपल्याला हे करावं लागेल कारण की बोन पकडला जात नाही. तर थोडं झूम केल्यावर बघा आता पायाची बोटं चिकटली जमिनीला. तर म्हणजे काय होते, जसं ग्रॅव्हिटी जवळ चिकटून जाऊ तर आपण फ्लॅट होतो. म्हणजे जसं पाय आपला बघितला तर तसा तो आपल्याला खालून तळपाय कसा राऊंड दिसतो, पण जर जमिनीला चिकटल्यावर फ्लॅट दिसतो. तो सेम तसाच आहे. ॲनिमेशन मध्ये काय आहे की आपल्याला जास्तीत जास्त ऑब्झर्वेशनची गरज असते. ऑब्झर्व करायचं आपण आपल्या सराउंडिंग्स मध्ये, आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये, नेचरमध्ये किंवा कुठेही गेलो तर आपण ऑब्झर्वेशन तर करतोच. पण ॲनिमेशनच्या दृष्टीने जर केलं तर 4 गोष्टी आपल्याला अजून कळायला लागतात. सो त्यानुसार आता इथे बघा, जसं पाय आपण जमिनीवर ठेवल्यावर कसा थोडा वर असतो आणि नंतर जमिनीला लागतो असा टप, तर त्या टाईप मी केलाय. आणि शेवटची की पहिल्या कीला मी दिली आहे. हे जर आपण ग्राफिक करून केलं असतं तर काय झालं असतं, आपल्याला 25 नंबरची की जर पहिल्या नंबरच्या कीला नेली तर आतल्या सर्व की बिघडल्या असत्या. सर्वांना आपल्याला एक एक नंबर द्यावा लागला असता प्रत्येक की फ्रेमवर जाऊन. पण ॲसेट रॅप टूलने केल्यामुळे आपल्याला ते करायची गरज नाही पडली आहे इथे. ओके. आता मी काय करतोय, प्रत्येक की फ्रेमला जाऊन दोन्ही पायांचे पिवोट सेट करून घेत आहे. म्हणजे अचानक जो पाय खालीवर होऊन झटका पडतो तो इथे येणार नाही. बघा, या वॉकला थोडं मी स्पीडमध्ये करून ठेवलं आहे कारण की आपलं ट्युटोरियल जास्ती लॉंग व्हायला नको. लांब ट्युटोरियल झाल्यानंतर पाहायला पण मजा येत नाही. त्याच्यामुळे मी काय केलंय, याला थोडंसं फास्टमध्ये ठेवलंय. पण शेवटी मी रिअल टाईममध्ये प्ले करून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत हे ट्युटोरियल पहा. आता मी त्याची मान मूव्ह करतोय, ह्यांची मान मी मूव्ह करतोय. तर की पिवोट कुठे ठेवतोय बघा, हा पिवोट खूप इम्पॉर्टंट आहे. पण परत त्यावरती डबल क्लिक करायचं आहे म्हणजे तो त्याच्या मूळ जागी जाईल, जिथे त्याची जागा आहे तिथे. ओके. आता बघा, इथे ह्या पहिल्या ज्या 2 कीज होत्या ज्या मूव्ह केल्या आपण, त्याच इथे आणून ठेवायच्या आहेत. आणि शेवटच्या की फ्रेमला पिवोट सेट करायचा आहे. आता पहिल्या याला पण पिवोट मध्ये गडबड आहे.
आता बघा सेट झालाय व्यवस्थित. आता बॉडी मध्ये पण आपल्याला अप अँड डाऊन्स ऍड करायचे आहेत. आता या कीला बॉडी खाली येईल. सो इथे आपल्याला स्नॅप टूल जो आहे तो आपल्याला सर्व स्नॅप काढून टाकायचे आहे, कारण की स्नॅप टूल ऑन असला तर ते बॉडी झटका देईल आपल्याला. ओके, सो या की फ्रेमला अप आहे आणि रिपीट ऍक्शन साठी की आहे कंट्रोल वाय. जसं पहिल्यांदा मी मूव्ह करतोय पण दुसऱ्यांना मूव्ह नाही करत आहे, मी फक्त कंट्रोल वाय प्रेस करतोय, म्हणजे तो काय होतोय रिपीट ऍक्शननी सेम पहिली ऍक्शन घेऊन इथे आपल्याला तोच रिझल्ट देतोय. ओके, मूव्हला असू द्या किंवा अप अँड डाऊनला असू द्या, आपण रिपीट ऍक्शन कीचा वापर करायचा आहे. टेल इथे थोडी वर असेल आणि पहिल्या कीला खाली असेल. ह्या दोन की कॉपी करून बाजूच्या ग्रुपमध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून सेम तिकडे ॲनिमेशन आपल्याला मिळेल. ओके, सो वॉक ही पण खूप सिंपल आहे, पण याची प्रॅक्टिस आपल्याला खूप पाहिजे असते, कारण की नेहमी आपण टेस्टला वगैरे कुठेही जाऊ तर वॉक अवश्य आपल्याला देतातच. आणि इथे एक एक की फ्रेम ॲड करून मी याला 5-5 की फ्रेमची अशी वॉक ही केलेली आहे. आणि याला मी करतोय बाहेरून कन्वर्ट लेअर टू सिम्बॉल, म्हणजे ह्या सर्व लेअर एका सिम्बॉलमध्ये गेल्या आहेत. आणि शेवटची की फ्रेम रिमूव्ह करतोय, म्हणजे शेवटची की फ्रेम प्ले न होता पहिली की फ्रेम प्ले होईल लूपमध्ये आणि ॲनिमेशन हे कंटिन्यू दिसत राहील लूपमध्ये. ओके, आता तुम्ही इथे पाहू शकता किती छान दिसत आहे. पण काय झालं, एका ठिकाणी मान थोडी समोर येत आहे, तर तशी न करता आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या कीला पण मान ही बरोबर सेट करायची आहे. आता परत मी या ग्राफिकमध्ये जाऊन इथे जशी मान आहे हीच मान 16 नंबरच्या कीची मी इथे समोर नेऊन ठेवतो आणि समोरची की सर्वात शेवटी नेऊन ठेवतो. त्यांनी काय होईल की सर्व कीज वरती मान ही व्यवस्थित प्ले होईल, तर जर्क हा दिसून येईल नाही. ओके, इथे तुम्ही पाहू शकता. ओके, यामध्ये बॉडी, टेल, मान, लेग सगळं मूव्ह होत आहे, त्याच्यामुळे ही वॉक खूप छान दिसते आहे. आता यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे तो म्हणजे इझी इन इज आउट टायमिंग. मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच राहुल उनोने सोबत हे ॲनिमेशन ट्युटोरियल पाहताय. तुम्ही आहात अरिहंत ड्रॉइंग क्लासेस यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला ही वॉक सायकल आवडली असेल, तुमच्या रोजच्या कामामध्ये याची मदत झाली असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ॲनिमेटर मित्रांसोबत ही वॉक अवश्य शेअर करा. इथे बघा, इझी इन इज आउट दिल्यानंतर ही वॉक किती स्मूथ दिसायला लागते आणि हेन किती छान चालल्यासारखी आपल्याला दिसते आणि किती लवकर बघा आपण ही करू शकतो. म्हणजे हार्डली अर्ध्या तासाच्या आत किंवा 1 तासाच्या आत आपण ही वॉक सायकल करू शकतो. सो तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये रिगिंग वगैरे काही करायचं काम नाही पडलं, म्हणजे तुकडे करून. रिगिंग तर आपण केली आहे पण बोननी केली आहे, त्यामुळे आपले काम खूप सोपे झालेले आहे. थँक्यू मित्रांनो.